अध्यक्षांना सांगितलं की माननीय पोलीस कमिशनर साहेबांना मी विनंती करतोय, ही वेळ आता लोक कॅमेऱ्यावर भर चौकामध्ये आपली अवकात काढायलेत पोलीसवाल्याची. ज्याचं हे कोण आहे हा, मी त्यामुळेच म्हणतोय हा नेमका कुठल्या पक्षाचा आहे काय, पत्रात नेमकं काय काय मागणी केलेली आहे? याच्यावर असणारं प्रत्येक संरक्षण काढून घ्यावं, याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. आणि हा जो कोण काय नाव त्याचं म्हणले तुम्ही दिपके, यांनी जाहीर त्या पोलिसाची माफी मागावी त्याच्या पायावर डोकं टेकून. नाही मी तुमच्या घरावर येणार नाही, आम्हाला संस्कार आहे, आम्ही लोकांसारखं कोणाच्या घरी जात नाही, पण रस्त्याने आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही. हे महाराष्ट्र पोलीस संघटनेची सूचना. समजा 26 तारखेला मुंबईमध्ये स्वर्गीय तुकाराम मुंबळे साहेबांच्या पुतळ्याजवळ आम्ही प्रोटेस्ट केला होता पोलिसांसाठी. तो तर ट्रेलर होता. महाराष्ट्रात जर मी म्हणलं होतं पोलिसाच्या कॉलरला किंवा त्यांचा अपमान करतात तर त्याचा हात बी बाजूला काढायला महाराष्ट्र पोलीस संघटना शांत बसणार नाही. या संदर्भात तुम्ही राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांची काही भेट घेणार आहात का? मी माननीय पोलीस कमिशनर साहेबांना आज सकाळपासून संपर्क करतोय की त्याची संरक्षण काढावं. हा विषय माननीय मुख्यमंत्री गृहमंत्र्यांपर्यंत नेण्या इतका नाही. संरक्षण काढून त्याच्यावर कारवाई करायची हे छत्रपती संभाजीनगरचे पोलीस कमिशनर आणि ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या हातात आहे. यांनी जर नाही केलं तर विना म्हणजे नाईलाज असतो आम्हाला सीपी ऑफिसला. आजपर्यंत आम्ही पोलिसांच्या संमती आणि त्यांच्या बाजूनी काम करतो, पण नाईलाज असतो जर पोलिसाची अवकातच निघत असेल तर आम्हाला पोलीस कमिशनर आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर तिथं जाऊन चक्का जाम करावा लागेल. त्याशिवाय पर्याय नाही.